नमस्कार मित्रांनो, मी दर्शन कडू आपल्या ज्ञानदर्शन यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे, जो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल किंवा जो संभ्रम तुमच्या मनामध्ये असेल तो दूर करण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे। मित्रांनो, याच्या आधीही मी आपल्या यूट्यूब चॅनलवर दोन अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाले असतील। त्यापैकी एक होता की तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जी डिग्री तुम्हाला मिळणार आहे तर ते डिग्री सर्टिफिकेट विद्यापीठाकडून कसं मिळवायचं। त्याचप्रमाणे जे जुने विद्यार्थी आहेत काही वर्षापूर्वी पासआउट झालेले, तर अशा विद्यार्थ्यांचं जे सर्टिफिकेट आहे कन्व्होकेशन सर्टिफिकेट, तर ते कसं मिळवायचं, म्हणजे एक रेग्युलर आणि एक सप्लिमेंटरी असे दोन्ही सर्टिफिकेट कसे मिळवायचे याची माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे। बघा, रिझल्ट लागल्यानंतर जे मार्कशीट आहे ते कधी आपल्याकडून हरवून जाते। त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की आता काय करायचं, किंवा बऱ्याच ठिकाणी नोकरीच्या संधी असतात आपल्याला, तर त्या ठिकाणी आपल्याला ओरिजिनल मार्कशीट प्रोव्हाइड करावं लागतं किंवा त्याची झेरॉक्स कॉपी सुद्धा द्यावी लागते। तर त्यावेळेस आपल्याकडे अवेलेबल नसेल तर कदाचित आपल्या नोकरीच्या संधी हुकू शकतात किंवा प्रॉब्लेम्स येऊ शकतात। तर असे खूप सारे सर्टिफिकेट आहेत जे पुणे विद्यापीठ आपल्याला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असते, पण विद्यार्थ्यांना प्रॉपर माहिती नसल्यामुळे ते सर्टिफिकेट्स विद्यार्थ्यांना मिळू शकत नाहीत आणि ज्या पुढच्या संधी आहेत त्या संधी विद्यार्थ्यांपासून वंचित राहतात। तर सगळ्यात आधी आपण बघूया की जर मार्कशीट तुमचं हरवलं असेल तर त्याची डुप्लिकेट कॉपी आपल्याला विद्यापीठाकडून काढता येते। याची सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे। पण कोणकोणते सर्टिफिकेट आपल्याला काढता येतात ते आपण बघू। एक आहे डुप्लिकेट पासिंग सर्टिफिकेट, हे आपल्याला विद्यापीठाकडून मिळणार आहे किंवा ते काढता येणार आहे। त्यानंतर मार्कशीट, तुमचं करंट इयरचं मार्कशीट असेल किंवा प्रिव्हियस इयरचं कुठल्याही वर्षाचं मार्कशीट असेल तर त्याची डुप्लिकेट कॉपीसुद्धा आपल्याला काढता येईल। त्यानंतर रँक सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला विद्यापीठाकडून मिळणार आहे किंवा काढता येईल। ट्रान्सक्रिप्ट हे सर्टिफिकेटसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर जी डिग्री तुम्हाला मिळालेली आहे तर त्या डिग्रीचं व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला काढता येणार आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट। बघा, एका विद्यापीठाकडून दुसऱ्या विद्यापीठात जेव्हा आपण ॲडमिशन घेतो एखाद्या कोर्ससाठी, त्यावेळेस विद्यापीठ बदल झाल्यामुळे तुम्हाला एक मायग्रेशन सर्टिफिकेट काढावं लागतं। तर ते मायग्रेशन सर्टिफिकेटसुद्धा कसं काढायचं आहे, तर ही सगळी जी सर्टिफिकेट आहेत ही सगळी पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटला आहेत। तर याची प्रोसेस कशी आहे हेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। संपूर्ण डेमो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे, तो व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि जी तुमची इन्फॉर्मेशन आहे त्या ऑनलाईन फॉर्ममध्ये व्यवस्थित इन्फॉर्मेशन भरायची आहे, जेणेकरून जे सर्टिफिकेट येणार आहे ते तुमच्या बाय पोस्टल ॲड्रेसवर व्यवस्थित आले पाहिजेत। त्यामुळे जी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे तर सर्टिफिकेट करेक्ट येण्यासाठी आणि तुम्ही नोंदवलेल्या पत्त्यावर ते व्यवस्थित येण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे। मित्रांनो, जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आपण डेमोला सुरुवात करूया की हे सर्टिफिकेट कसं काढायचं आहे। की ही जी लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे त्यापैकी एखादं सर्टिफिकेट आपण पूर्ण भरूयात आणि याची संपूर्ण प्रोसेस समजून घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत जे सर्टिफिकेट आहे ते कुठलेही सर्टिफिकेट काढण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे गुगल क्रोम किंवा कुठल्याही ब्राउझरवर। त्या ठिकाणी सिम्पली तुम्हाला सर्च करायचं आहे unipune.ac.in। असं सर्च केल्यानंतर आपल्यासमोर काही ऑप्शन्स दिसतील। बघा, होम, अबाउट द युनिव्हर्सिटी, अकॅडमिक्स, रिसर्च, ॲडमिनिस्ट्रेशन असे काही ऑप्शन्स दिसतील। त्यानंतर आपल्याला खाली पण काही ऑप्शन्स दिसतील, ॲडमिशन्स, एक्झामिनेशन्स। तर आपल्याला सेकंड रोमध्ये सेकंड कॉलममध्ये सर्टिफिकेट सेक्शन आहे त्याच्यामध्ये जायचं आहे। सर्टिफिकेट सेक्शनवर आल्यानंतर बघा खाली आपल्याला दिसेल की कोणकोणते आपल्याला सर्टिफिकेट आपल्याला काढता येऊ शकतात। डुप्लिकेट पासिंग सर्टिफिकेट, डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्क्स असे काही सर्टिफिकेट दिलेले आहेत आणि त्याची आपल्याला फी किती लागते, नॉन प्रोफेशनलला किती फी लागते आणि प्रोफेशनल कोर्सला किती फी लागते ते आपल्याला दिलेलं आहे। मग आपल्याला सिम्पली इथे क्लिक हेअर टू अप्लाय फॉर फॉलोइंग सर्टिफिकेट इन ऑनलाईन, मग याच्यावर क्लिक करायचं आहे। मग आपण इथे रिडायरेक्ट होऊ। रिडायरेक्ट झाल्यानंतर प्रोसिजर टू अप्लाय फॉर सर्टिफिकेट, आपल्याला हे सर्टिफिकेट अप्लाय करण्यासाठी काय प्रोसेस आहे ती आपल्याला 12 पॉईंटमध्ये दिलेली आहे आणि इथे सुद्धा आपल्याला प्रत्येक सर्टिफिकेटची फी आणि रिझोल्युशन टाईम, म्हणजे ते सर्टिफिकेट अप्लाय केल्यापासून किती दिवसात आपल्याला ते मिळेल त्याची तेवढे दिवस दिलेले आहेत। मग हे आपण बघू शकता। मग आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे। पण आपल्याकडे जर अकाउंट क्रेडेन्शियल्स नसतील तर आपल्याला क्रिएट अकाउंट करायचं आहे। मग आपल्याला इथे अकाउंट क्रिएट करण्यासाठी आपला युजर नेम क्रिएट करायचा आहे, त्यानंतर पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे आणि सिक्युरिटी क्वेश्चन व्हॉट इज युअर बर्थ प्लेस आणि आपल्याला तिथे खाली आपली बर्थ प्लेस टाकायची आहे।
मग आपल्याला सिम्पली क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपला अकाउंट क्रिएट झालेला आहे। युअर अकाउंट हॅज बीन सक्सेसफुली क्रिएटेड। मग आपल्याला आता हे अकाउंट क्रिएट झाल्यानंतर बघा फिनिश अँड प्रोसीड फॉर ॲप्लिकेशन सिस्टीम आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा ॲप्लिकेशन्स डिटेल्स दिसतील। प्रोफाईल डज नॉट एक्झिस्ट, प्लीज क्रिएट प्रोफाईल। मग आपल्याला प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी आपल्याला इथे दिलेलं आहे स्टुडंट इंडिव्हिज्युअल आणि कॉलेज कंपनी। तर आपल्याला सिम्पली स्टुडंट इंडिव्हिज्युअलवर क्लिक करायचं आहे। स्टुडंट इंडिव्हिज्युअलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा सगळा फॉर्म आपल्याला व्यवस्थितपणे भरायचा आहे। ते फुल नेम आपलं संपूर्ण नाव टाकायचं आहे। मदर नेम आईचं नाव टाकायचं आहे। हजबंड नेम आता ऑप्शनल येते आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपली जन्मतारीख टाकायची आहे। जेंडर सिलेक्ट करायचं आहे। नॅशनॅलिटी इथे आपल्याला इंडियन टाकायचं आहे। त्यानंतर आपला इथे पोस्टल ॲड्रेस आपल्याला संपूर्ण लिहायचं आहे। डोंट एंटर स्पेशल कॅरेक्टर्स लाईक, मग हे जे स्पेशल कॅरेक्टर्स दिलेले आहेत ते पोस्टल ॲड्रेसमध्ये नाही आले पाहिजेत। त्यानंतर कंट्री इंडिया, स्टेट महाराष्ट्र, आपला डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करायचा आहे। तालुका इथे सिलेक्ट करायचा आहे। पिनकोड इथे व्यवस्थित टाकायचा आहे। परमनंट ॲड्रेस इथे टाकायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला स्पेशल कॅरेक्टर्स याच्यात जे ब्ल्यूमध्ये दिलेले आहेत त्यापैकी कोणताही स्पेशल कॅरेक्टर्स त्याच्यात आलं नाही पाहिजे। त्यानंतर कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, पिनकोड हे सगळं व्यवस्थित भरायचं आहे। ईमेल अँड फोन डिटेल्स मोबाईल नंबर, फोन नंबर, ईमेल ॲड्रेस हा व्यवस्थित भरायचा आहे। आता मी हे सगळं भरून घेतो आणि मग पुढे प्रोसीड करूया। बघा ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे। बघा सेव्ह केल्यानंतर आपल्या समोर असा एक इंटरफेस दिसेल। तो बघा त्यानंतर आपल्याला कोणतं सर्टिफिकेट काढायचं आहे त्यावर क्लिक करायचं आहे। ते दिलेलं आहे सर्टिफिकेट स्टेशन, डुप्लिकेट पासिंग सर्टिफिकेट, डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्क्स, एक्सटर्नल डुप्लिकेट रजिस्टर्ड कार्ड, एक्सटर्नल ट्रान्सफरन्स सर्टिफिकेट। मग आता मी यापैकी एखादं सर्टिफिकेट काढून दाखवतो। डुप्लिकेट पासिंग सर्टिफिकेट यावर आपण क्लिक केलं। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस दिसेल। इन्स्ट्रक्शन डुप्लिकेट पासिंग सर्टिफिकेट। मग डुप्लिकेट पासिंग सर्टिफिकेटचे काही इन्स्ट्रक्शन आपल्याला इथे 10 पॉईंटमध्ये दिलेले आहेत, ते आपण वाचून घेऊ शकता। हॅव यू डन युअर एज्युकेशन फ्रॉम एनी डिपार्टमेंट ऑफ युनिव्हर्सिटी, आपण युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंटमधून आपलं एज्युकेशन घेतलं आहे का, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं। मी ते नो केलं। आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द अबोव इन्स्ट्रक्शन्स, आपण यावर क्लिक करायचं, चेकबॉक्स टिक करायचं आणि प्रोसीड म्हणायचं। प्रोसीड केल्यानंतर आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिसेल। ॲप्लिकंट बेसिक इन्फॉर्मेशन, आपल्याला आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण भरलेली ती आपल्याला दिसेल। त्यानंतर ॲप्लिकंट डिटेल्स इन्फॉर्मेशन, आता डिटेल्स इन्फॉर्मेशन आपल्याला इथे भरायची आहे। सिलेक्ट एक्झाम फॅकल्टी आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे। कॉमर्स, एज्युकेशन, इंजिनिअरिंग, फाईन आर्ट्स असे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। मग इथे मी कॉमर्स सिलेक्ट केलं। त्यानंतर सिलेक्ट एक्झाम नेम, आता एक्झाम नेम आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे। BCA, BBA, BBA, सर्टिफिकेट कोर्स इन ई कॉमर्स असे काही आपल्याला कोर्स दिलेला आहे, त्यातून आपण आपला कोर्स सिलेक्ट करू शकतो। मग मी इथे माझा कोर्स सिलेक्ट करतो। MCOM सिलेक्ट केल्यानंतर इज प्रोफेशनल कोर्स, आपला कोर्स प्रोफेशनल असेल तर येस, नसेल तर नो। आता मी MCOM केला आणि त्याने ऑटोमॅटिक नो करून घेतलं। त्यानंतर परमनंट रजिस्ट्रेशन नंबर, आपला परमनंट रजिस्ट्रेशन नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे। परमनंट रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। आपल्याला खाली स्टुडंट नेम, आपलं स्टुडंट नेम टाकायचं आहे। आपल्या रेकॉर्डवर जे नाव असेल ते टाकायचं आहे। त्यानंतर मदर नेम टाकायचं आहे। कॉलेज एक्झाम कोड टाकायचा आहे। सीट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर लास्ट एक्झाम मंथ अँड इयर, इथे आपल्याला एक्झामचे मंथ आणि इयर टाकायचं आहे। त्यानंतर स्पेशल सब्जेक्ट कोणता होता, ऑप्शनल सब्जेक्ट कोणता होता, क्लास ग्रेड काय होती, कॉलेज नेम काय होतं, ते सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला इथे टाकायची आहे। मग ही सगळी इन्फॉर्मेशन मी आता भरून घेतो आणि पुढे आपण प्रोसेस करूया। आता ही सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला सिम्पली सेव्ह करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर परत आपल्यासमोर आपली संपूर्ण माहिती दिसेल। ही आपण भरलेली माहिती आपल्याला दिसेल। त्यानंतर परत एकदा सेव्ह करायचं आहे। सगळी इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर आपल्याला सिम्पली वरती जायचं आहे। सगळ्यात वरती गेल्यानंतर बघा मेनू, प्रोफाईल, सर्टिफिकेट सेक्शन, तर आपल्याला सर्टिफिकेट सेक्शनवर क्लिक करायचं आहे। सर्टिफिकेट सेक्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा अशा पद्धतीने सिलेक्ट ॲप्लिकेशन टाईप आपल्याला दिसेल। आपला PR नंबर दिसेल, ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकेशन टाईप, डेट, स्टेटस, प्रोसीड टू प्रिंट आणि एडिट प्रिव्ह्यू प्रिंट। मग आपल्याला सिम्पली प्रोसीड टू प्रिंट म्हणायचं आहे। प्रोसीड टू प्रिंट केल्यानंतर आपल्यासमोर काही इन्स्ट्रक्शन्स दिसतील। त्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिसतील। त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स, आपल्याला इथे काही डॉक्युमेंट्स सिलेक्ट करायला सांगितलेले आहे। डॉक्युमेंट नेम, सिलेक्ट डॉक्युमेंट। आपला हा जो फॉर्म आहे तो अहमदनगर किंवा नाशिक SFC सेंटरमधून अपलोड करू असाल तर आपल्याला काही डॉक्युमेंट्स इथे अपलोड करावे लागतील। पण जर तिथून नसेल तर आपण डॉक्युमेंट अपलोड नाही केले तरी चालतील।
ते आपण स्किप करू शकतो। मग आपण इथे स्किप म्हणूया। त्यानंतर प्रोसीड टू प्रिंट करायचं आहे। आपल्यासमोर अशी इन्फॉर्मेशन दिसेल, प्रोसीड टू प्रिंट म्हणायचं आहे। मग आपल्याला इथे पेमेंट करायचं आहे। कॅश थ्रू करू शकतो, ऑनलाईन कार्ड, नेट बँकिंग, UPI, बँक ऑफ महाराष्ट्र आणि HDFC। म्हणजे आपल्याला जर कॅश थ्रू करायचं असेल तर बँक ऑफ महाराष्ट्र किंवा HDFCचं चलन बनवावं लागेल आणि ते चलन आपल्याला आपल्या बँकेमध्ये डिपॉझिट करावं लागेल। आणि किंवा आपल्याला हा सेकंड ऑप्शन चूज करून ऑनलाईन पेमेंट करू शकतो, कार्ड थ्रू किंवा नेट बँकिंग किंवा UPI थ्रू आपण करू शकतो। ते पेमेंट केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रिंट करायचं आहे। आपल्याला अशा पद्धतीने चलन बनवायचं आहे, सेव्ह अँड प्रिंट करायचं आहे। आपल्याला सिलेक्ट पेमेंट गेटवे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट करायचं आहे आणि आपलं पेमेंट झाल्यानंतर आपल्याला दिलेल्या वेळेत म्हणजे 30 दिवसामध्ये आपल्याला आपलं डुप्लिकेट मार्कशीट आपल्या पोस्टल ॲड्रेसवर येऊन जाईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।